ख्रिस्तामधील सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. सेवावे ख्रिस्ता ते हाच माझा संसार. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त ज्याचा बंधू ते आप्त माझे जीवाचे. सेविती जे प्रेमे त्याते, पाय सेवी मी त्याचे. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. मान माझा माझी शक्ती, ख्रिस्त माझी संपत्ती. सौख्य सारे ख्रिस्ती भक्ती, संग त्याची सच्छांती. ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन मार्क शुभवर्तमान अध्याय 11 22 ते 26 ही वचने. मार्क शुभवर्तमान अध्याय 11 22 ते 26 ही वचने. येशूने त्याला उत्तर दिले, देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रार्थना करून जे काही मागाल ते आपल्याला मिळालेच आहे असा विश्वास धरा, म्हणजे ते तुम्हाला मिळेल. आणखी तुम्ही जेव्हा जेव्हा प्रार्थना कराव्यास उभे राहता तेव्हा तेव्हा तुमच्या मनात कोणाविरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा, अशासाठी की तुमच्या स्वर्गातील पित्यानेही तुम्हाला तुमच्या अपराधांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. प्रभू परमेश्वर या वाचलेल्या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. ख्रिस्तात सर्वांना सलाम. आज सकाळी आपण मार्क याच्या 11 अध्याय आणि 22 ते 26 वचने आपण वाचलेले आहोत. या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त विश्वासाच्या बद्दल आम्हाला सांगत आहे. प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला एक महत्वाची गोष्ट 22 वचनामध्ये सांगत आहे. येशू म्हणत आहे की परमेश्वर पर विश्वास रख, है ना. तो सांगत आहे की विश्वास आमच्या जीवनात खूप महत्वाची गोष्ट आहे. विश्वास करणे, प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास करणे. प्रभू येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. त्याने परमेश्वराने त्याला या जगात पाठवलेला आहे. तो आमच्या पापाकरिता मारला गेला, गाळला गेला आणि तो तिसऱ्या दिवशी जिवंत झालेला आहे. त्याच्या रक्तात आमचे तारण आहे. हा विश्वास आणि तो आमच्या जीवनात महान काम करतो. हा विश्वास
आम्हाला करायचा आहे. आणि तो पेत्राला सांगत आहे की जर तू विश्वास करशील तर विश्वासाच्या द्वारे मोठ्या मोठ्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये होतील. आणि 24 वचनामध्ये पण तीच गोष्ट तो सांगत आहे की मी तुम्हाला सांगतो की तुम्ही प्रार्थनेमध्ये विश्वासाने जे काही मागाल ते तुम्हाला प्राप्त झालेले आहे, ते तुम्हाला मिळालेले आहे. माझ्या प्रियांनो, देवाचे वचन आम्हाला सांगतो की आम्ही आमच्यामधला अल्पविश्वास घालवून टाकावं. बऱ्याचदा काय होतो, आम्ही प्रार्थनेला जातो, आम्ही देवाची भक्ती करतो, आम्ही वचने वाचतो, आम्ही देवाच्या मार्गाने चालण्याचा प्रयत्न करतो, परंतु आमच्या जीवनात कुठं ना कुठं अल्पविश्वास असतो आणि त्यामुळे अल्पविश्वासामुळे जीवनामध्ये कामं होत नाही. अल्पविश्वासामध्ये आमची प्रार्थना ऐकली जात नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगत आहे की तू विश्वास कर, है ना, तुझ्यामधला अल्पविश्वास काढून घे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला देवावर विश्वास करत असताना आमच्यामधला अल्पविश्वास काढून घ्यायचा आहे. जेव्हापर्यंत आम्ही पूर्णपणे ठामपणे विश्वासाने देवाजवळ जात नाही, विश्वासाने प्रार्थना करत नाही, विश्वासाने आम्ही माझ्या प्रियांनो त्याला मागत नाही, तुम्हाला सांगू द्या की तुमची प्रार्थना ऐकली जाणार नाही. आणि म्हणून आम्हाला देवाच्या प्रार्थनेमध्ये जीवन घालवायचे आहे, विश्वासामध्ये जीवन घालवायचं आहे, वचनामध्ये आम्हाला जीवन घालवायचं आहे. असं म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तर तुमच्या मनात कोणाविषयी कपट नसावा, कोणाविषयी राग नसावा, कोणाविषयी गुस्सा नसावा. आज बऱ्याचदा माझ्या प्रियांनो आमच्या जीवनात एकमेकांच्या विषयी कपट, राग, गुस्सा, द्वेष असल्यामुळे, आमच्यामध्ये मीपणा असल्यामुळे बऱ्याचदा आमची प्रार्थना ऐकली जात नाही. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी सांगत आहे की आम्ही एक मनाने आम्ही प्रार्थना करायला पाहिजे. कोणाविषयी जर आमच्यामध्ये मीपणा आहे किंवा कोणाविषयी जर आमच्यामध्ये राग आहे, गुस्सा आहे, द्वेष आहे, या सर्व गोष्टी सोडून आम्हाला आमच्या स्वर्गीय परमेश्वराकडे काय करायचे आहे, नेत्र लावून आम्हाला त्याच्या प्रार्थना करायची आहे. आणि आम्हाला एकमेकांचे पाप आम्हाला क्षमा करायचे आहे. जेव्हा आम्ही असे करतो माझ्या प्रियांनो, तर निश्चितच प्रभू परमेश्वर आमची प्रार्थना ऐकतो आणि म्हटलेलं आहे की तो आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. आणि म्हणून आम्ही निष्कपटपणे आम्ही देवाजवळ जायला पाहिजे, विश्वासाने आम्ही देवाचा धावा करायला पाहिजे, विश्वासाने आम्ही त्याची प्रार्थना करायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर माझ्या प्रियांनो, या ठिकाणी सांगितलेलं आहे की आम्ही सर्व एकमेकांचे अपराध आम्ही क्षमा करायला पाहिजे. जर आम्ही एकमेकांचे अपराध क्षमा करू तर प्रभू परमेश्वर येशूच्या नावात तो पण आमचे अपराध क्षमा करेल. आणि ज्या काही आम्ही प्रार्थने विनंती देवाकडे सादर करू त्या प्रार्थनेचं उत्तर तो आम्हाला देणार आहे. म्हणून माझ्या प्रियांनो, आम्हाला अल्पविश्वासाने नाही तर विश्वासाने देवाकडे जायचे आहे. आम्हाला अपराधाची क्षमा करायची आहे, एकमेकांच्या पापाची आम्हाला क्षमा करायची आहे आणि आम्हाला धार्मिकतेने जीवन जगून देवाकडे प्रार्थना करायची आहे. जर आम्ही असे करतो तर निश्चित प्रभू परमेश्वर आमच्या जीवनात महान काम करतो आणि आमच्या प्रार्थनेचा उत्तर देतो आणि तो आम्हाला आशीर्वादित करतो. या वचनाच्या द्वारे देवबाप्पा तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. प्रभू, आपण प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही तुझ्या जवळ येतो आणि आज जे विश्वासाबद्दल तो आम्हाला सांगितलेलं आहे, प्रभू आमच्यामधला अल्पविश्वास घालून टाक, आम्हाला विश्वासात स्थिर कर, मजबूत कर. आणि एवढंच नाही प्रभू, तर ज्या प्रकारे तू आमच्या पापाची क्षमा केलेलं आहेस, आम्ही पण इतरांना क्षमा करावं असं तू कर. तुझी कृपा पुरव आणि आमच्या जीवनात तुझ्या आशीर्वादाने तू आम्हाला भर आणि तुझ्या नावाचं गौरव करून घे. तारणाऱ्या येशूच्याच नावात प्रार्थना मागत आहे, आमीन. राही माझ्याही चित्ती ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे, ख्रिस्त माझे सर्वस्व. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत.